को लेकर हो रहा विवाद काफी बढ़ता हुआ नजर आ रहा है। इसी तर्ज पर आज मुंबई के बोरिवली में एक कार्यक्रम का आयोजन किया गया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जोर से बोलो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सर्व हात वर करून, दोन्ही हात वर करून एकनाथ शिंदे साहेबांना अभिवादन करायचं आहे। दोन्ही हात वर करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, सर्व मराठी शिकलेल्या उत्तर भारतीय हिंदी भाषिकांचं या धर्मा साळुंखे, या राम यादव जी, शिवदयाल मिश्रा, दादा शिवदयाल मिश्रा, विजय मिश्रा जी, मनु यादव जी, हे सगळे मिळून, सचिन म्हात्रे जी, राम यादव जी, सर्व मिळून उत्तर भारतीय समाजांच्या वतीने आमदार प्रकाश दादा सुर्वे यांच्या सोबत शॉल आणि रोप वाटिका देऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत। यानंतर कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे आणि आमदार प्रकाश दादा सुर्वे ज्यांच्या संकल्पनेतून साहेब उत्तर मुंबई जिल्ह्यात 6 ठिकाणी वेगवेगळ्या शाळांमध्ये सेंटर उभे केले, संपूर्ण मालाड ते जैसर उत्तर मुंबई जिल्ह्यात, आणि 20,000 उत्तर भारतीय लोकांना मराठी भाषा शिकवण्याचं काम केलं, ते आमदार प्रकाश दादा सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी सर्व उपस्थितांना या ठिकाणी संबोधित करायचं आहे। जरा बाजूला व्हा प्लीज, मांडी घालून बसा, मांडी घालून बसा, खाली व्हा सगळे, खालून घ्या, खाली खाली बसा प्लीज, चला खाली या, खाली या। आपल्या उत्तर मुंबई जिल्ह्यात 20,000 उत्तर भारतीय हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्याचं काम कोणी केलं? आणि ते तुमचे लाडके प्रकाश दादा सुर्वे तुम्हा सर्वांना संबोधित करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। भैया देखी कौन आइल बा, गोर गरीबन के मसीहा महाराष्ट्र के शेर आइल बा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा। या ठिकाणी उत्तर मुंबई जिल्ह्यात नेहमीच तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे तुमच्या सर्वांचे लाडके विधायक आमदार प्रकाश दादा सुर्वे तुम्हाला संबोधित करतायत। जरा जोरदार घोषणा देंगे। नमो पार्वती पते हर 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 हर, एकनाथ शिंदे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, सन्मान्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचा, सचिन भाऊ अहिर साहेबांचा, मंचावर बसलेले तुमचे आमचे सर्वांचे गरिबांचे मसिया, एका हाकेला गरिबांसाठी धावून येणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, प्रताप सरनाईक साहेब, पर्यावरण मंत्री सचिन अहिरजी, संजय दिना पाटील आलेले नाहीत, मंगेश तुकाराम कातेजी, अशोक पाटीलजी, अतुल भातकरकरजी, मुरजी पटेलजी, मनीषाताई कायंदे, सिद्धेश कदम, संजय गाडी, संध्याताई दोशी, दिशाताई कारकर, रेखाताई यादव, मंगेश पांगारे, आदिताई खुरसुंगे, राजदादा सुर्वे, वैभव वाडकर, शिवदयाल मिश्रा आणि शिवदयाल मिश्रा साहेब आपले उत्तर भारतीय सेलचे जिल्हा प्रमुख आहेत। राम यादव, धर्मा साळुंखे, प्रेम विश्वकर्मा, विजय विश्वकर्मा साहेब, ह्या लोकांनी या 6 जणांनी आणि धर्मा साळुंखे आणि 6 जणांनी सेंटर चालवले।
आणि म्हणून आज एवढ्या लोकांना आम्ही प्रशिक्षण देऊ शकलो. ह्याच्यावर मॉनिटरिंग केलं मनोहर देसाई आणि मीनाताई पानमन आणि आमची विद्या पोद्दार, दिनेश दुबे, अनिल उपाध्याय, सचिन म्हात्रे, संजना गाडी, श्रीमती शिलाताई गांगुडे, विद्याताई पोद्दार, संजय शिंगण, कौस्तुभ मामुनकर आणि सर्व जमलेलं. कुणाचं नाव घ्यायचं असेल तर माझ्यावर कुणी रागवू नका. मला जी लिस्ट दिली त्याच्यावर मी नाव घेतलेलं आहे. आज बडे खुशी का दिन आहे. आज एकदम आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. हा दिवस काही साधा सुद्धा नाही आहे. हिंदुराचा उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होतं, मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी भाषेचा स्वाभिमान. मुंबई म्हणजे मराठी आणि मराठी म्हणजे मुंबई, हा विचार बाळासाहेबांनी या मातीत रुजवला. आणि आज मला अभिमानाने सांगावं वाटतं, बाळासाहेबांचा हाच विचार घेऊन आपल्या खंबीर खांद्यावर पेलून मुंबईच्या प्रत्येक माणसाच्या ओटावर मराठी फुलवण्याचं काम आज कुणी केलेलं आहे? एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आज का दिन मेरे लिए खास है क्योंकि यह दृढ़ निश्चय लोगों का सम्मान करता है. या आप जैसे जिद्दी लोगों का सम्मान का दिन है, इसके लिए मेरे दिन स्पेशली खास है. आज प्रमाण पत्र का वाटप है. प्रमाण पत्र का वाटप एक तो बहाना है, लेकिन इसमें आपका सच्चा सम्मान करना ये हमारा हम कर्तव्य समझते हैं. इसके लिए मैंने आपको सबको आमंत्रित किया है. आपने महाराष्ट्र की मिट्टी को, इस संस्कृति के और मराठी भावना के साथ गहरा जुड़ाव किया है. त्याबद्दल मला तुमचं मनापासून तुमचं अभिनंदन आहे. माझ्या अमराठी बांधवांना आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुम्ही महाराष्ट्रात आलात, तिथे मेहनत केलीत, कुटुंब उभं केलं, मुलांना शिकवलं आणि मुंबईच्या अर्थव्यवस्थेत तुमचा वाटा दिलात. साहेब आज सांगू इच्छितो, आज कमीत कमी 12 एजन्सीज हे फक्त आपले अमराठी उत्तर भारतीय लोक चालवतात. त्याच्यामध्ये रिक्षावाले, टॅक्सीवाले हे प्रमुख, त्यानंतर भाजीवाले, त्यानंतर कार्पेंटर, विश्वकर्मा समाज कार्पेंटर, त्याच्यानंतर बिल्डिंगचं काम करणारे आपले सर्व मजूर गवंडी, त्याच्यानंतर कडिया काम करणारे सर्व तुम्ही, त्याच्यानंतर दूधवाला, इस्त्रीवाला, असे एकूण 11 एजन्सिया फक्त आपण लोक चालवतात. आणि म्हणून आपल्याला तुम्ही ह्या महाराष्ट्राला एक दिलेली मॅन पॉवरची देणगी आहे. आणि मी आवर्जून सांगू शकतो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला तुम्ही हातभार लावलेला आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन. बिल्कुल अपनी मातृभाषा बोलिए, हिंदी बोलिए, गुजराती बोलिए. इंसान को अपनी मातृभाषा कभी छोड़नी नहीं चाहिए, लेकिन मराठी बोलने भी बिल्कुल हिचकिचाना नहीं चाहिए. मराठी बोलना चाहिए. उस जमीन की भाषा जहाँ हम रहते हैं, आखिरकार कोई भाषा सीखना कभी रुकावट नहीं होती बनती. भाषा तो मुंबईची असली ताकद है. भाषा ही मुंबईची खरी ताकद आहे आणि ती आपण बोलली पाहिजे. माझ्या मराठी बांधवांना सुद्धा एक विनंती आहे, आपण मराठीचा अभिमान जरूर बाळगला पाहिजे आणि बाळगूच या. मराठी भाषा जपूया. मराठीचा अभिमान बाळगणं म्हणजे दुसऱ्याला कमी लेखणं असं नव्हे. मराठी मोठी करण्यासाठी दुसऱ्या भाषेला अजिबात आपल्याला कमी लेखता कामा नये. भाषा जितकी मोठी, आपलं मन आणि आपली भाषा इतकी मोठी करूया की महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक अमराठी माणूस अभिमानाने छाती ठोकून बोलेल, मी महाराष्ट्रामध्ये राहतो, मला मराठी शिकतो. हे यांना दिलेलं प्रशिक्षण आहे आणि मला मराठीचा अभिमान आहे. आज इथे प्रत्येक प्रमाणपत्र घेणारा माझ्या प्रत्येक रिक्षा टॅक्सी भावाला माझं एकच सांगणं आहे, आजपासून रिक्षेत फक्त भाड्याचा मीटर चालू करू नका. आजपासून रिक्षेमध्ये फक्त भाड्याचं मीटर चालू नका, मराठीच्या संवादाचा सुद्धा मीटर चालू कराल, ही तुम्हाला नम्र विनंती आहे माझी.
प्रवासी गाडीत बसला की हसून म्हणा जय महाराष्ट्र. आवाज नाही आया म्हणजे जय महाराष्ट्र. यस साहेब कुठं जायचं आहे. प्रवासी उतरला पाहिजे प्रेमाने आणि प्रवासीला प्रेमाने उतरल्यानंतर बोला धन्यवाद साहेब. काय बोलायचं. हा साहेब. एखादा वयोवृद्ध नागरिक असेल तर त्याला म्हणा सावकाश उतरा साहेब. आणि आपण एवढ्या 2 शब्दांनी समोरच्याचं मन जिंकतं. आणि शेवटी भाषाचा खरा उद्देश तरी काय आहे. माणसाने माणसाशी जोडलेलं नातं हे भाषा शिकवते आणि ते आपण जपाल याची मला खात्री आहे. आणि तुम्ही स्वतःला कधी कमी समजू नका. तुम्ही फक्त गाडी चालवत नाहीत तर मुंबईच्या प्रगतीची खरी लाईफलाईन आहात. आणि आजचा योग तरी बघा कसा आहे. आजचा योग हा सगळ्यात मोठा महत्वाचा योग आहे. स्टेजवर माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या आयुष्याची सुरुवात गावावरून भूमिपुत्र गावावरून इथं आल्यावर त्यांच्या आयुष्याची सुरुवात सुद्धा रिक्षा ड्रायव्हरीनीच झालेली आहे. सर्व उभे राहा. 2 हात उंच करा. एकनाथ शिंदे साहेबांचा आवाज मध्ये दम नाही. आवाज मध्ये दम नाही. जरा जोरात. एकनाथ शिंदे साहेबांचा. एकनाथ शिंदे साहेबांचा. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज श्रावणचा महिना आहे ना. भगवान शंकर का महिना आहे ना. जरा जोरदार बोला नमः पार्वती पते हर 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 हर. धन्यवाद दादा. उत्तर मुंबई जिल्ह्याचे लाडके आमदार प्रकाश दादा सुर्वे यांचं मनोगत झाल्यानंतर साहेब एक विनंती राहिली ती बोलायची राहून गेली. तुम्ही स्टेजवर आहात साहेब. आमच्या ह्या रिक्षा चालकाने हे इथे आलेले आहेत त्यातल्या 10,000 लोकांनी आणखीन आमच्याकडे एनरोल केलेला आहे. तर आपण आज इथे आलेला आहात तर ह्यांना मुदतवाढ थोडीशी वाढवून द्यावी ही आमची विनंती आहे. आणि दुसरी जे RTO वाले आहेत सरनाईक साहेबांची सुनिये भाई. अरे तुमच्यासाठी बोलतोय ना रे बाबांनो. जे RTO वाले आहेत ते दिलेल्या प्रश्नापेक्षा नको ते प्रश्न विचारून त्यांच्यावर फाईन मारतात. तर त्याच्यावर सुद्धा कुठेतरी त्यांनी तेच प्रश्न विचारावे. त्यांनी दिलेले 16 प्रश्न विचारावे. आत्ता बाकीचे कुठले प्रश्न न उगाच काहीतरी करायचं म्हणून आम्ही इतक्या लोकांवर फाईन मारला असं करू नये ही विनंती मी तुम्हाला करतोय. जय हिंद. जय महाराष्ट्र. आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब पोडियम घ्या. इकडे पद्मा पोडियम घ्या. सगळे बसा खाली. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय भवानी. हर 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 हर. भारत माता की. भारत माता की. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. सगळ्या मराठी बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचा. अरे तुमचाच विजय तुम्ही. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. इथं एवढी प्रचंड गर्दी झालेली आहे. मी येत होतो तिथे रस्ता पूर्णपणे सगळा
आपला मराठी शिकणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालक मालकांची गर्दी होती आणि इथं मराठीवर सक्ती करणारी नाही तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आहे. मराठी भाषा आवडते नाही? आवडते ना? कशी आहे मराठी? चांगली आहे ना? अरे मग तुम्ही तर शिकले आता सगळं. आणि प्रकाश सुर्वे यांना धन्यवाद देतो की एवढ्या सगळ्या लोकांना मराठी बोली भाषा शिकवण्याचं काम प्रकाश सुर्वे आमदार यांनी केलं. तर हुशार आहे तो. आणि आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे अभिनंदन करतो. कारण एवढं कठीण काम त्यांनी सोपं करून टाकलं. कारण तुम्ही सहकार्य केलं, सहयोग केला आणि मराठी भाषेवर तुम्ही प्रेम केलं आणि म्हणून मराठी संवादाची भाषा तुम्ही शिकले. प्रेम करा मराठीवर, भक्ती करा मराठीवर. मराठी भाषा तोडणारी नाही, मराठी भाषा जोडणारी आहे, जोडणारी. आणि म्हणून बघा, हजारो लोक या मराठी भाषेबरोबर जोडले गेले आणि त्यामुळे तुमची जन्मभूमी समजा कुणाची उत्तर प्रदेश असेल, कुणाची बिहार असेल, कुणाची आणखी कुठे असेल, परंतु कर्मभूमी महाराष्ट्र आहे. आणि म्हणून कर्मभूमीवर मराठी भाषेवर तुम्ही प्रेम केलं, त्यामुळे तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आता कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? बरं वाटतंय? बरं आहे ना? बघा, ते चॅनलवाल्यांना पण मी सांगतो, बघा कसे मराठी बोलतायत. जरा चॅनल कॅमेरे तुमचे त्यांच्याकडे फिरवा. तेही दाखवा की मराठी किती प्रेमाने बोलतायत, किती आवडीने बोलतायत. हेही तुमच्या चॅनलमध्ये येऊ द्या. आणि आपल्याला काय बोलायचंय? फक्त जो आपल्या रिक्षा टॅक्सीमध्ये बसलेला जो पॅसेंजर आहे त्याच्याशीच बोलायचंय ना. कुठे जायचंय? सोपं आहे ना. कुठे उतरायचं आहे? आणि मगाशी प्रकाश सुर्वे यांनी सांगितलं की वयोवृद्ध असेल, सिनियर सिटीजन असेल, ज्येष्ठ असेल, तर त्याला उतरताना म्हणायचं हळू उतरा. एवढं बोलू शकता ना? हळू उतरा. एकदम प्रेम असं जबरदस्त घट्ट होऊन जाईल तुमचा. आणि डावीकडे जायचं असेल, उजवीकडे जायचं असेल, त्यामुळे ही सोपी भाषा आहे. आणि आपल्याला काय जास्ती काय कुठं जाऊन परीक्षा वगैरे द्यायची नाही. ही बोली भाषा जी आहे ना, बोली भाषा सोपी आहे. आणि म्हणून मराठी जे
पॅसेंजर रिक्षात बसतात त्यांनी देखील तुमच्याशी मराठी बोललं पाहिजे, बरोबर ना? तर आणखी ही भाषा अधिक मजबूत, अधिक प्रचार आणि प्रसार होईल. मी आपल्याला एवढंच सांगतो, आता मी देखील काही काळ सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवली, याचा मला अभिमान आहे. ही सेवा आहे. ही सेवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण करू शकतो. पण जे काय आपण व्यवसाय करू, जो काय आपण ज्या ज्या व्यवसायामध्ये आपण राहू तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे ना, इमानदारीमध्ये आपण ते काम केलं पाहिजे. आणि म्हणून कितीतरी बघा, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, मालक यांच्या रिक्षामध्ये, टॅक्सीमध्ये कधी कधी पॅसेंजरचे पैसे राहतात, कधी कधी सोन्याचे दागिने राहतात. तो रिक्षा चालक, मालक, तो टॅक्सी चालक पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो, बघा हे माझ्या रिक्षामध्ये राहिलंय सामान पॅसेंजरचं. आणि त्या रिक्षा, टॅक्सी चालक, मालक जो कोणी असेल त्याचं समाजामध्ये नाव होतं ना, मोठं नाव. एक आदर्श रिक्षा चालक, आदर्श टॅक्सी चालक, ही प्रामाणिक भूमिका आपण अनेक लोक ठेवता. आम्ही बघतो, वर्तमानपत्रात वाचतो, टीव्हीत पाहतो, अमुक ठिकाणी अशी घटना घडली आणि एका फॅमिलीचं लग्न ठरलं होतं आणि ते सगळे लग्नाचे दागिने त्या रिक्षामध्ये राहिले. पण त्या रिक्षा चालक जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनला गेला आणि त्या फॅमिलीला सगळे दागिने परत मिळाले. त्यांचं लग्न झालं, त्यांचा पूर्ण कार्यक्रम म्हणजे समारंभ झाला. आणि म्हणून असे लोक कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, प्रामाणिकपणे आपलं काम आपण केलं पाहिजे. आणि तुम्ही मराठी भाषेवर प्रेम करण्याचं प्रामाणिक काम केलं, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. आज बाकी आता कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय? आणि उलट तुमचा धंदा व्यापार जो आहे हे असं मराठीचं भाषा बोलल्यामुळे, मराठी संवाद साधल्यामुळे वाढणार आहे. वाढलं ना? लोकांना बरं वाटतंय ना? आता पॅसेंजरला पण बरं वाटतंय, तुम्हालाही बरं वाटतंय. आणि एक जे काय आपले जे संबंध आहेत, हे संबंध जे आहेत हे संबंध अधिक मजबूत होतील. प्रकाश सुर्वे तर तुमच्या आहेतच. प्रकाश सुर्वे सगळ्या कामामध्ये पुढे असतो. गणपती आहे, गोविंद आहे, सगळ्या याच्यामध्ये. आणि आज सगळे व्यासपीठावरचे आमचे सर्व मान्यवर, सचिन अहिर, सगळे आमदार, खासदार, सगळे पदाधिकारी, या सगळ्यांना मी एवढंच सांगतो की जो आपल्या मुंबईमध्ये राहतो, मुंबईकर, आणि तो मराठी भाषेवर प्रेम करतो, तो आपला आहे, आपला नातेवाईक, आपला रिश्ते, आपला सगळे संबंधी, आपला मित्र आपण असं मानलं पाहिजे. बरोबर आहे ना? आणि तुम्ही सगळे मुंबईकर आहात, सगळे मुंबईकर आहे ना? मुंबईकर. आता मुंबईकर कसं तुम्हाला वाटतंय? आहे बरोबर, शिकले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे लोक इथं आहेत.
त्यांचंही अभिनंदन करतो. मराठी शिकवायला त्यांनी खूप मेहनत घेतली. मधु मंगेश कर्णिक सारखे आपले किती वर्ष, 93 वर्ष, 96 वर्ष वयाचे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी देखील तुम्हाला शिकवण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतलेला आहे. ज्यांनी मराठी भाषा शिकवायला तुम्हाला मदत केली त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि तुम्हाला एक सांगतो की मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी आणि आम्ही अजितदादाही होते, आम्ही मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा दिला, अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि मी आपल्याला सांगतो, या देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांना मान्यता पण दिली. गोमातेला राज्यमातेचा दर्जा आपल्या राज्याने दिला. गोमातेला राज्यमाता. आणि मग असे अनेक निर्णय आपण या ठिकाणी घेतलेत. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देखील धन्यवाद देतो. त्यांनी सगळ्या लोकांना, मराठी शिकवणाऱ्या सर्व साहित्यिक असतील, भाषेतले तज्ज्ञ असतील, मराठी भाषेवर प्रेम करणारे असतील, प्राचार्य असतील, शिक्षक असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन ही मराठी भाषा तुम्हाला शिकवण्याचं काम केलं. आणि तुम्ही मराठी भाषा शिकलेत त्याबद्दल प्रताप सरनाईक यांनाही मी पुन्हा धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि मगाशी प्रकाश सुर्वे म्हणाले की काय अजून टाइम द्या, आणखी काही लोक आपले 1.5 लाख मराठी भाषा शिकणारे तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात. 1.5 लाख लोक पहिल्या टप्प्यात मराठी शिकले. 1,60,000. आणि याचा आनंद आहे, याचा अभिमान आहे. आणि म्हणून हा अभिमान तुम्ही बाळगा. मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आपली संस्कृती, परंपरा आपण पुढे न्यायची आहे ना. आता पहिला सण कुठला आहे? गोविंदा. आता गोविंदा उत्सव येतोय, तो देखील मोठ्या धूमधामपणे आपण साजरा करायचा आहे. नंतर गणपती बाप्पा आहे. सगळे शिकले, तयार आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आता बरं वाटतंय ना तुम्हाला? बरं वाटतंय ना? आपले जे साथीदार आहेत त्यांनाही सांगा, आम्ही जसं शिकलो तसे तुम्ही शिका. ही मराठी भाषा वाढवा, मराठी भाषा प्रगल्भ करा. आणि याच्यामध्ये काही लोक, आता बघा तुम्ही हजारो लोक आहात, पण काही लोक, 2-4 लोक सगळ्या समाजामध्ये असतात. काही ना काही तिथं चांगलं चाललंय, तिथं काहीतरी वाकडं करायचं, पण त्याला बळी पडायचं नाही. बरोबर? आपण आपलं काम प्रामाणिकपणे करा. आणि आपण सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी या मुंबईचा विकास करायचा ना आपल्याला. मुंबई रोजीरोटी देणारी मुंबई आहे, ही मुंबई आपली आहे. आणि म्हणून या मुंबईवर प्रेम करा, मराठी भाषेवर प्रेम करा. आणि
सगळ्यांनी एकत्र काम करा एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद. जय हिंद. अरे बोलले लगे जय महाराष्ट्र पुढं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. साहेब थांबायचे, सर्टिफिकेट वाटायचे. सर्टिफिकेट आपल्या शुभ हस्ते काही प्रातिनिधिक द्यायचे. पोडियम बाजूला घ्या प्लीज. या ठिकाणी मी आमंत्रित करतोय रिक्षा चालक सर्टिफिकेट वाटप करतायत. साहेब स्वतःच्या शुभ हस्ते, परिवहन मंत्री उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते. श्यामबली यादव, श्यामबली यादव आले का? माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते श्यामबली यादव यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे मराठी भाषा शिकण्याचं. पुढचं नाव समयराज यादव. समयराज यादव. हरिकेश यादव. हरिकेश यादव. सीताराम गुप्ता. सीताराम गुप्ता. प्रेम विश्वकर्मा जी. हाँ सीताराम गुप्ता आइए दौड़ के. सुरेंद्र पाल. सुरेंद्र पाल. शमशाद शेख. शमशाद शेख. शमशाद शेख. संजय गौतम. संजय गौतम. हरिशंकर राय. हरिशंकर राय. श्रीकांत पांडे. श्रीकांत पांडे कौन है? श्रीकांत पांडे. श्रीकांत पांडे क्या? हरिशंकर राय. हाँ हरिशंकर राय क्या? श्रीकांत पांडे. शिवलाल केसरी. शिवलाल केसरी कौन है? राजू ईश्वर साव. राजू ईश्वर साव कौन है? राजेश मौर्य. बस बस रुकिए अभी, बाकी बाद में. बाकी सब लोगों का बाद में. अरे बस बस थोड़ा बाजू में हो जाइए. बाजू में हो जाइए. अभी स्टेज रिकामा करा. साहेब आपल्या या उपक्रमाने मनसेचे हे समरसिंग यादव यांचा कार्यक्रम संगीताचा आयोजित केला होता. समरसिंग यादवजी साहेब आपल्या या उपक्रमाने आमच्या उत्तर मुंबई जिल्ह्यातील मनसेचे अनेक शाखा प्रमुख जाहीर प्रवेश करतायत. सर्टिफिकेट आगे आपको बताएंगे. हर एक खबर की अपडेट बने रहिए हमारे साथ डीसी न्यूज़ इंडिया के साथ. कैमरा पर्सन अजय के साथ मैं दिव्या, डीसी न्यूज़ इंडिया मुंबई.